नमस्कार, कसे आहात सगळे? तर सगळे मस्त मजेत असाल. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज अनयाला सुट्टी आहे, तर मग आम्ही म्हटलं दोघीजण, चला अनया आपण रांगोळी काढू. तर आम्ही दोघी रांगोळी काढालोय आता. अशी सिंपल रांगोळी काढली मी. छोटीच कारण एक तर जागा नाहीये त्यामुळे. मग आपले मराठी सण, महाराष्ट्रीयन सण म्हटलं की पुरणपोळी नेहमी असतेच. सणावाराला पुरणपोळी आपण बनवतोच. तर मी पुरण घातलं होतं. आता पुरण झालंय तर पुरण करून घेतो. तर ह्या चाळणीतच करतोय मी पुरण. पुरण बनवतच होतं तर अनया पण आली. तर जेव्हा जेव्हा पुरण बनवते अनयाला ते खायचंच असतं. मी पण लहान असताना मम्मी जेव्हा पुरण करायची मी पण मागून खायचो. मग समोरचा एक मुलगा पण आला. तर दोघांना मी पुरण दिलं खायला. त्यानंतर आमटीसाठी नारळ हवा होता. मग ह्यांना म्हणलं नारळ फोडून द्या. तर असं काही सहाय्याने पूर्ण पसाराच करून टाकला नारळ फोडा सांगितल्यावर. मग येळवणी काढली होती त्याची आमटी बनवून घेतली. कोणी कोणी याला गटाची आमटी पण म्हणतं. बटाट्याची भाजी पण करून घेतली. आणि आता पोळ्या चालू केल्या. तर मी पिठाच्याच पोळ्या करते, तेलाच्या कधी ट्राय नाही केल्या. नेहमी मी पिठाच्याच पोळ्या करते. ही आमच्या घरची म्हणजे सासरची गुढी. तिकडे तिकडचा व्हिडिओ दादाने सेंड केला होता, तोच मी हे केला. मग आम्ही देवाला प्रसाद दाखवला. सगळं काम आवरलं. मग मी आता स्वामी चरित्राचं पारायण चालू केलंय 5 दिवसाचं. तर तेच वाचायला बसले. पारायण वाचून झालं. त्यानंतर मग हा सगळा भांड्याचा राडा पडलेला. मग ते आवरायला घेतलं. खूप सगळं विस्कटलेलं. काहीतरी केलं की माझा सगळा पसारा असाच होतो. तर पूर्ण साफसफाई करून घेतली. अनया त्यावर झोपली होती. त्यामुळे पटापट आवरून घेतलं कारण तिला मला खाली पण घेऊन जायचं होतं खेळायला. तर असं काहीसा हा आज आमचा दिवस गेला.
पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.